उत्तराखंडात राहायला आल्यापासून बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या वस्तू खायलाच मिळत नाही आणि आज ना पाटवडीची आठवण झाली होती। जे विदर्भात आहे त्यांना खरंच पाटवडी माहिती असेल, अगदी टेस्टी रेसिपी आहे, आई नेहमी बनवायची। पण यावेळेस ना कोथिंबीर भरपूर आणली होती, त्यामुळे विचार केला की आपण देखील बनवावं, म्हणून यूट्यूबला सर्च केलं आणि मला कोथिंबीर वडीची रेसिपी मिळाली। विचार केला ही तर झटपट बनणारी आहे, पण पाटवडी बनवायला भरपूरसा वेळ लागतो। त्याला म्हटलं ही नवीन रेसिपी ट्राय करूया। तर मस्त अशी कोथिंबीर व्यवस्थित वॉश करून घेतली, हलकीशी सुकवून घेतली आणि त्यानंतर खूप बारीक अशी चिरून घ्यायची आहे। आवडीनुसार मसाले घालायचे आहे, तीळ ओवा घालायचे आहे आणि त्यानंतर बेसिकचे मसाले घालून मस्त असं स्टीम करून घ्यायचं आहे। बेसन त्याचबरोबर तांदळाचं पीठ देखील घालायचं, जेणेकरून ती कुरकुरीत होईल असं यूट्यूब व्हिडिओजमध्ये म्हटलं होतं। यासोबत कुठली तरी चटणी असेल तर खायला आणखी भारी लागेल, त्यामुळे पहिले तर विचार केला की हिरवी चटणी बनवावी, पण तीही कोथिंबीरचीच बनते। कोथिंबीर वडीसोबत कोथिंबीरची चटणी कशाला बनवावी, म्हणून ही टमाटरची चटणी बनवली आणि मस्त अशा वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या। तर ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली आणि पहिल्यांदाच खाल्ली होती। तर का तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा।